आणि आता सक्सेस व्हानंतर पेढा विठ्ठल आज तर एकच सांगेल भाई, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. कसं आहे ना, महापुरुषांची जयंती, अहिल्यादेवी होळकर यांची जयंती, भगवंताचं मंदिर समोर आहे, आणि तिसरी गोष्ट इथं साधू पण येऊन बसले. आमचे दीनानाथ बाबाजींची कीर्तनाला हाजरी आहे, त्यांचे शिष्य पण आलेले आहेत. बाबाजी, खरं तर मी अभंगच तो घेणार होतो, पण आटे तटे ती बोंब पाडून म्हणता आडे बदलाय टाकून म्हणतो, म्हणून अभंग चेंज केला. नाहीतर काही काही लोकांना साधू संत कळले नाही महाराज. हो, त्यांचा त्याग कळला नाही, नाही का? जेव्हा तुम्हाला त्यांचा त्याग कळेल तेव्हा साधू संतांचं महत्व कळतं. कृष्णा माऊली जायखेडकर होते तोपर्यंत लोकांना व्हॅल्यू नाही, गेल्याच्या नंतर आते तटे समाधीवर जाईन नाकर घडतस होता तवय नुसता किडा पाडत लोक. बरोबर आहे की नाही? म्हणजे जो माणूस हयात आहे तो कळत नाही, मेल्याच्या नंतर महत्व कळतं, नाही का महाराज? मी जेव्हा पण मठावर जातो ना हिमत बाबा, आता जसं तुमचं सांगितलं ना, तर त्यांचं सांगत असताना मला स्वाभिमान वाटतो. मठावर जाणारा एकही माणूस उपवाशी पोटी येत नाही, ही खासियत आहे मठाची. आणि एवढं वातावरण बनवलंय का मठावर, तुम्हाला जवळ असेल ना, इथं जवळच असेल ना, मग तुम्ही ते पटायचं नाही, आनंद येतच होते दर्शनला जातच का मायच्या बोले आठी ना, आपण आहे ना दूर दूर ना देवस्थान चालणं जासू, पण आंगेने जाव. आणि बऱ्याच गोष्टी अशा राहतील दूर आहे ना का, जुना लोकेशने म्हणे दूर ते डोंगर चांगला दिकस. बरोबर आहे ना? जोडे गे का मग ते वज वाटत, हो म्हणा बापरे इथलं वर चढणं पडे. तसंच आहे जीवन ना, जे खरं असतं ना, खऱ्याची पारख नसते लोकांना. हो, इकडे तिकडे शोधत फिरतात, जवळचं विसरून जातात. मी स्वतः गेलो, मला असं वाटतं महिन्या दीड महिन्याने एक फेरी झाली पाहिजे तिथं. अरे साक्षात भगवंत विराजमान आहेत तिथं, कारण भक्ती तशी होते, वातावरणच सांगतं तिथलं मंदिरातलं की काय भक्ती चालली, नाही का? असो, इथं जमलेले सगळे आमचे जीवाभावाचे आहेत, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे भाऊसाहेब भाऊ आहेत. भाऊ नेहमी बाबांसोबत असतात. हा मग कसं काय नेहमी आमचे भाऊसाहेब भाऊ बाबाजींसोबत असतात. भाऊसाहेब भाऊ माझ्याकडे राहिलेले आहेत. असं तर त्याने पहिली जी मत केली होती माडगाला आणि म्हणा पाहिजे. खूप चांगला स्वभाव आहे दादांचा. अजून माझ्या कीर्तनासाठी भगवंत आलेले आहेत, साधू आलेले आहेत, आणि भूदेवा पण आलेले आहेत, म्हणजे आमचे ब्राह्मण देवता पण आलेले आहेत. आणि ते जवळजवळ परिसरात कुठेही असलं त्यांच्या परिसरात कीर्तन माझं सोडतच नाही, ते हाजरी असतीच त्यांची. पण इथला दूर बीला गेले त्या तुमले बरंच लांब असेल ना, जवळशे का? हां, मला असं वाटतं हो तुम्हाला बरं मोठं अंतर असेल म्हणलं. पण काही का असेल आमचे भूदेवा कीर्तनाला उपस्थित आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते, प्रत्येकाची नावं घेणं मला काही शक्य होणार नाही. कसं आहे ना, मी जर बटास नावे लिहायला गो, एक दोन नावे जर सुटी घ्या, बडी विचार करते, चाल रे बावडे घर चाललंय, तो बी चिकणार नाही चाल. आणि समजा तुम्हाला बटास नावे लिहायला गो, ते कीर्तन राहायचंय, नावे लिहा मग रात नाही जावं असे इथला येईल तुम्ही. मग तुम्ही असं काय सांगशात नेमका रात्री कीर्तनकार येलो होता का बाट येलो होता, आमलेच समज नाही. हा, मग अशी उपाधी करापेक्षा हाव मनात भाव ठेवा ना की तुम्ही कीर्तनाला आलेले, माझा भगवंत तुम्हाला पाहतोय आणि अंतकरणापासून कीर्तन सेवन करायचंय, श्रवण करायचंय. विठ्ठल माझ्यासोबत आलेले आमचे सगळे ग्रुप, आमचे ऋषी महाराज असतील, आमचे दीपक महाराज असतील, आमचे कैलास दादा असतील, आमचे शुभम दादा असतील, माझे रथाचे सारथे आमचे भगवान चौगुले असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे. या अभंगातून अशा देवाला शरण जायला सांगतात की त्या देवानं भक्ताच्यासाठी लाज नाही ठेवली पाहिजे, अशा देवाला शरण जायला सांगतात. हो, आणि तुम्हाला सांगू का, अशाच देवाची भक्ती करायची की तो देवानं
भक्ताच्यासाठी काम करायला लाज नाही ठेवली पाहिजे, अशा देवाला शरण जायचं. जसं ज्याच्याकडनं, म्हणजे मी असं म्हणत नाही की स्वार्थापोटी जीवन जगायचं, पण त्याला आपला कडवडा असणं गरजेचं आहे. आता तुम्ही ज्या आईसाहेबांचा जन्मोत्सव साजरा करतायत, जयंती साजरा करतायत, यांच्याकडनं काय फायदा झालेला आहे तुम्हाला माहित? आता मी यायच्या आधी कोणीतरी मुलगा भाषण देत होता शाळेत ना, गावातलेच होते का? हा, गोड बोलत होते ते दादा, कोण होते मला माहित नाही, मी इकडनं गाडी गेली ना तेव्हा ऐकत होता, आवाज गोड वाटत होता. अरे ज्या आईसाहेबांनी, ज्या माईनं जितकं राजे छत्रपती शिवरायांची स्तुती होते ना, तितकी स्तुती आईसाहेबांची झाली पाहिजे का? जर मंदिरातला देव आज तुमच्या समोर दिसत असेल ना, तर ते पूर्ण श्रेय जात अहिल्यामाता होळकरांना. मला जातीपाती सांगायच्या नाही या, पण मला आवर्जून सांगायला आवडेल की आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि खास करून धनगर समाजामध्ये या दोन महिलांनी असं काम केलंय, एकीनं धर्माचं काम केलं आणि दुसरीने सुद्धा धर्माचंच काम केलं. पण एक धनगराची मुलगी देवाचं रक्षण करते आणि दुसरी धनगराची पोरगी वाण्याला धनगर बनवते. विठ्ठल विठ्ठल.